नमस्कार मंडळी, कशा आहेत तुम्ही? बरे आहेत ना? आज आपण एकदम छान अशी कोथिंबीरची वडी बनवणार आहोत. ती पण एकदम वेगळ्या पद्धतीनं, खायला बी एकदम कुरकुरीत लागते. नक्की तुम्ही ही वडी बनवून बघा. मस्त अशी चविष्ट लागत असते, कुरकुरीत. कोथिंबीर छानपैकी अशी निसून घ्यायची. थोड्या काड्या पण घ्यायच्या, त्याच्यामध्ये कवळ्या कवळ्या 2-4 पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घ्यायची. कोथिंबीर स्वच्छ धुवून निथळून द्यायची आणि मग चिरायची. पाणी निथळून गेलं ना, पीठ कमी लागतं, मग वड्या कुरकुरीत होतात. जास्त पीठ टाकल्यावरती चिकट होतात. मस्त अशी बारीक चिरून घेतली. अद्रक घ्यायचं, लसूण घ्यायचा, हिरवी मिरची मिक्सरमध्ये चांगली बारीक करून घ्यायची. मिरची पावडर घालायची, हळदी पावडर घालायची, एक चमचा धना पावडर घालायची, थोडीशी जिरी टाकायची. अद्रक, हिरवी मिरची थोडी जाडसर वाटायची. अद्रक, लसूण, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ घालायचं. बेसन पीठ घालून घ्यायचं. तीळ घालायचं. उडीद डाळ घालायची. मुगाची डाळ घालायची. चांगलं मिक्स करून घ्यायचं. उडदाची डाळ कमी घालायची, मुगाची थोडी जास्त घालायची. त्यामुळे एकदम चविष्ट अशा वड्या तयार होतात. मुगाची उडदाची डाळ घातल्यामुळं वड्या एकदम अप्रतिम लागत असतात. चवला पण एकदम भन्नाट लागतात, कुरकुरीत. मस्त अशा वड्या बनवायच्या. पीठ चांगलं मळून घ्यायचं. मस्त असं मळून झाले. चाळणीला चांगलं तेल लावून घ्यायचं, म्हणजे वड्या चिटकणार नाही. अशी मस्तपैकी मुटकी करून घ्यायची.
कोळसा ठेवायचा. पाणी घालायचं कढईत. जास्त पाणी नाही घालायचं, थोडं घालायचं. चाळण ठेवून द्यायची. 10-15 मिनिटं उकडून द्यायच्या. मस्त अशा वड्या शिजल्यात. वड्या जर शिजल्या नाही तर सुरीला पीठ लागतं. मस्त अशा उकडल्यात. छानपैकी तळायच्या कुरकुरीत. 8 दिवस वड्या खराब होती नाहीत. तळून ठेवायच्या किंवा बिगर तळलेल्या ठेवायच्या फ्रीजमध्ये. जेवढ्या लागत आहेत तेवढ्या तळायच्या, बाकीच्या ठेवून द्यायच्या. मस्त अशा कापून घ्यायच्या. कापताना सुरी वाखी घ्यायची, त्यामुळं मग छान कापत येत. तेल घालायचं. तुम्हाला वाटलं तळायच्या किंवा भाजायच्या. मस्त अशा भाजून घ्यायच्या तेलात. भाजलेले चांगले असतात, मग खालेलं पण चांगले असतात कमी तेलातल्या. मस्त असं भाजून घ्यायच्या. मस्त अशा तळून झाल्यात, एकदम खमंग वाटतात का नाही? छान. बघूनच खाऊशी. जरूर करून बघा. मस्त अशा कोथिंबीर वडी. मूग डाळ, उडीद डाळ घालायची, कोळसा ठेवायचं, त्यामुळे एकदम चविष्ट अशी कोथिंबीर वडी तयार होते. मस्त खा आणि मस्त राहा.